ज्या मुलीसोबत तो लग्न करणार होता त्या मुलीवरच आता त्याच्या मर्डरचा आरोप लागलाय। पुण्याच्या लोहगडावर घडलेली ही घटना क्राईम पेट्रोलच्या एपिसोडला पण मागे टाकेल। केतन अग्रवाल, ज्याचं वय 24 वर्ष आहे, त्याचं नोव्हेंबरमध्ये लग्न ठरलं होतं। तिच्या पत्नीचं नाव होतं सिया गोयल। सिया गोयलचा बर्थडे होता, त्यामुळे केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांनी डिसाईड केलं की आपण लोहगडावर जाऊन बर्थडे सेलिब्रेट करूया। लोहगडावर केतन अग्रवाल फोटो काढत होता आणि त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला। सगळ्यांना वाटलं हा ॲक्सिडेंट आहे, पण पोलिसांच्या तपासानुसार हा ॲक्सिडेंट नसून एक मर्डर आहे। आरोप असा आहे की सिया गोयल, केतन अग्रवालची होणारी पत्नी, तिला हे लग्न नको होतं, त्यामुळे तिने आपल्या मित्रासोबत प्लॅन केला आणि केतन अग्रवालचा लोहगडावर जाऊन मर्डर केला। मला फक्त एकच गोष्ट विचारायची आहे, जर तुम्हाला लग्न करायचं नाही तर डायरेक्टली नाही म्हणा ना तुम्ही। नाही म्हणणं मर्डर करण्यापेक्षा अवघड आहे का? आजकाल लोकांना ब्रेकअप करण्यापेक्षा मर्डर करणं इझी वाटतंय। लग्न करायचं असेल तर आधी प्लीज सगळं बॅकग्राऊंड चेक करा, आधार कार्ड चेक करा, लागलं तर CID लावा त्याच्या मागे, CID चेक करा।